आणि मी तुम्हाला सांगतो, आमचं तर टॅगलाईन आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पण तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगरही आता थांबणार नाही. यावेळेस महानगरपालिका आपली निवडून येईल, त्या महानगरपालिकेच्या अजेंड्यावर आपण हे ठेवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरचे सगळे डीपी रोड अतिक्रमण मुक्त करायचे आणि त्याची जी डीपीची लेंथ आणि ब्रेड असेल तेवढे ते करायचे, चांगले करायचे, मजबूत करायचे, व्हाईट टॉपिंगचे किंवा कॉन्क्रीटचे करायचे. हाच आपला अजेंडा असणार आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात रस्त्याच्या बाबतीत एकदम खड्डेमुक्त आणि बदललेलं छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी रोज प्रत्येकाच्या घरामध्ये येण्याचा मार्ग आम्ही मोकळा केलाय. आपल्या एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाकरता जवळजवळ त्या ठिकाणी 50,000 कोटी रुपये दिले. त्यातनं बाहेर निघून व्हर्च्युअस सायकलमध्ये आता संभाजीनगर चाललाय. या औद्योगिक विकासामुळे मी आपल्याला सांगतो, केवळ उद्योगाचा विकास होणार नाही, हे शहरही अतिशय चांगलं शहर होईल. सर, आता संभाजीनगर मधली जी निवडणूक आहे, बान की खान याच्यावरच व्हायची, आतापर्यंतचा इतिहास होता. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घेऊ? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखू भगव्याची शान.